हाय गाईज, वेलकम टू बॅक माय चॅनल. तर आज आहे संडे. संडे म्हणजे आज ना आम्ही दसरा काढलेला आहे. दसरा काढावा लागतो पण आज संडे होता ना, म्हणून मग मम्मी दसरा काढला. एवढा घरात राडा पडला आहे ना, बघू शकतो तुम्ही. सगळं सगळं तिकडे सामान आहे. वरी कपडे नेऊन टाकले आत्ताच थोडा वेळ झालं मी. आणि आता हे घरामधलं फर्निचर करते मी आता साफ. तर तुम्ही बघा, सगळ्या दिवस आज कामात जाणार आहे गाईज. तुम्ही बघू शकता. आता मी ते फर्निचर पुसणार आहे. बाकी त्यामुळे पहिला फर्निचर पुसते. काही आता मी हे वरचं पुसते. आज एवढं करणार आहे मी. हे इकडचं माझ्या मम्मीने पूर्ण पुसून घेतलं होतं. इकडे सगळं माझ्या मी कालच पुसून घेतलं. पुसलेलं नाही, काही नाहीये, फक्त मधले डबे घासून मधलं पुसलेले. हे वरचं सगळं तुला करायचं आहे पूर्ण. मधलं मम्मी सगळे डबे वगैरे घासलेले, मध्ये पण सगळे डबे वगैरे घासलेले. फक्त फर्निचर पुसायचे आहे. फर्निचर पुसते. गाईज मी काल थांबली नाही, तर मला काम लावलं असतं. आता एवढं सगळं हे मम्मी एवढं सगळं गॅलरीमध्ये सामान आहे. तुम्हाला गच्चीवरचं पण सामान दाखवते. हे मोठं मोठं सामान काय करावं असं वाटते. उगाच आज संडे मस्त कॉलेजमध्ये वरती गेले असते. खाल्लं पिलं घरी तर इथं खायला पण भेटा ना. तर आता काय मम्मी, आता काय करायचंय ग? आता काय करायचंय? काय वरी जाऊन आमचा रॅक इथं बिन काय सामान ठेवतो, कारण की आता फर्निचर आहे ना, सामान ठेवायला त्याच्यामध्ये. मम्मीचे कपडे वगैरे ठेवते सामान दामान. अजून काय मम्मी सगळं आवडून घेतात. गप्पा नको करू, टाइमपास वरी जाऊन काय करायचं? वरचे पापडाचं उडत सापडाचं घेऊन ये, टोपली घेऊन ये. ओके. अजून गाईज आता मी चालली आहे गच्चीवर उडदाच्या पापडाचं. आणि बरं गाईज आता मी चालली आहे उडदाच्या पापडाचं काहीतरी आणायला. मी डब्बा आहे तिथे गच्चीवर. आता मी आली गच्चीवर, बघू शकता. हे कपडे, पापड, हे पापड, हे पापड, इकडे डाळी दिळी सगळे, इकडे कपडे, इकडं डाळी दिळी, सगळं सगळं सामान 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 गच्चीवर एवढं सामान झाले ना. पण आता मम्मीने घेऊन बोलले उडदाची पापड. आता उडदाचे पापड आपण घेऊन जाऊयात. असं कंबरीवर घेऊन जायचं. आता हे उडदाचे पापड आले. पापड झाले घेऊन. आणले ग मम्मी. गाईस तुम्हाला मी आत्ताची एक मज्जा सांगते. काय झालं, आता नाही काही पार्सल आलं होतं मला पार्सल घेऊन. आणि ती 200 रुपयाची नोट थोडी फाटलेली होती. कोणी आणली ती? मी चालली होती, ती थोडी फाटलेली होती. तर मग त्या डिलेवरीवाल्याने डिलेवरी मला कधी केलं होतं वाटतं. मग तो म्हणतो पार्सल वापस घेणार नाही, तुम्ही पैसे द्या. आणि माझ्या मित्राच त्याला भांडायला लागली. मग मी राग
त्याला माझे माझे पैसे दिले, स्वतःचे फोन पे मारून दिले. मला मला कोणी आणली होती नोट? कोणी आणली होती? शिक्षा कोणाला द्यायला पाहिजे? तुला वस्तू कुणाची होती? तुझीच होती. आणि तर 5 वाजताच भांडू लागली बिचारा डिलिव्हरी. गाय हे सगळं हे पुसून वगैरे झाले आतमधलं. आता बाहेरचं बाकी आहे. तर मध्ये सामान लावलं ना मग बाहेरचं पुसणार आहे. काल मम्मीने एवढं भांडं वगैरे घासले सगळे. खूप मोठे आहे बरं काही भांडे. अर्धे लावलेले, अर्धे गच्चीवर आहे. आणि सगळं गॅलरी ते पुन्हा हे सगळं सामान आहे. इकडचं काही नाही आवरलं अजून. सगळं हे बघा, सगळं हे बघा एवढं सामान आहे. डब्बे इकडे कपडे, इकडे कपडे. तर गाईज मी आत्ता परत चालली आहे वर. म्हणजे सगळं गहू वगैरे, सॉरी गहू नाही काही डाळ वगैरे ना, ते सर्व आम्हाला पोत्यामध्ये भरायचं आहे. ठीक आहे पोरं. काय करायचं काहीच. तर आम्ही ह्याच्यामध्ये नाही का हे भरलं होतं बरं का, पण बघाय फुटलेलं निघलं. सगळी डाळ आता बाहेर येते. आता मम्मी गेली दुसरं पोतं यायला खाली. आता पण मी कपड्याची गठुडे बांधते. हे का मस्त काहीच काय सांगा तुम्हाला. आता मी बांधते कपड्याची गठुडे, मी तुम्हाला खाली गेला भेटते. तर गाईस आता मी फायनली खाली आलेली. लेव येतं गेलं गाईस काम करायचं. आता वाजलेली 1:30 म्हणजे 1:45 वाजले. आता अजून खूप बाकी. भांडी घासायची, फरशी पुसायची, आंघोळ करायची. अजून मला मी आंघोळ पण नाही केली अजून. तर आता मी घासून घेते भांडी आणि भांडी घासून घेते, नंतर फरशी पुसते. मग झालं माझं काम. पुढेच करणार, झोपणार. गाईस आता मी लावते भांडी. आमच्या ट्रॉल्यामध्ये मी आता भांडी लावते. ते काम केलं काही आता मी खूप थकलेलं वैतागाला. पण काय करावं, काम तर करणं ना. आता भांडे वगैरे लावून झालं आहे. आता मम्मी झाडून काढते आणि आता मी फरशी पुसून. खूप कंटाळा गई. आता खूप कामं करू डब्बे गिब्बे तर मम्मी लावून गई, मी लावणार नाही. आता फरशी पुसलं की पहिल्या मी झोपून आता मस्त की छान. तर गाईज आता मम्मी म्हणजे आम्ही नाही का डब्यामध्ये जे भांडे म्हणजे डब्यामध्ये जे होते ना सामान वगैरे सगळं ते सर्व भरलेलं आहे. आणि आता मी ते म्हणजे हे जे भरलेलं सामान आहे ना ते आता मी लाईनशी आहे ना तिकडे ते दिसतंय उघडलेला खप्पा त्याच्यामध्ये लावणार आहे. म्हणजे आता मम्मी दुसरं अजून सामान आणते आणि एवढं सामान झालं की झालं. थोडंफारच काम बाकी आहे, जास्त नाही पण थोडंफार आता बाकी आहे. तर आता मी हे सगळे भांडे सर्व हे लावते आता कप्प्यामध्ये. आता सर्व काम आमचं फायनली सगळं काम झालेलं आहे, बघू शकता तुम्ही.